तर आगामी जनगणनेमध्ये आदिवासी समाजाची वेगळा धर्मश्रेणी म्हणून तरतूद करण्यात यावी। काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी लोकसभेमध्ये ही मागणी केलेली आहे। 1921च्या ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेचा पाडवींकडून दाखला देण्यात आलाय। आदिवासींचा व्यवस्था वेगळ्या असल्याचा पाडवींचा दावा आहे। मैं सरकार से ये मांग रखना चाहता हूं कि सेंसस हो या फिर सरकारी मैं ये मांग करता हूं कि ट्राइबल या आदिवासी को जनगणना प्रपत्र और सभी सरकारी अभिलेखों में एक वैध और अलग धार्मिक श्रेणी के रूप में मान्यता दी जाए, ताकि हमारे आदिवासी भाई बहनों की पहचान कभी भी कमजोर तरीके से प्रस्तुत ना की जाए। भारत सरकार से आग्रह करता हूं कि हम अपने संविधान की भावना का सम्मान करें और आदिवासियों के सांस्कृतिक विलुप्ति से बचाएं। तर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आयुक्तांच्या भेटीला गेलेले होते। एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला आमने सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला होता। वाढीव घरपट्टी रद्द करण्याची अजितदादांच्या राष्ट्रवादीची मागणी आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मतदार यादीबाबत आयुक्तांची भेट घेतली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आयुक्तांसोबत चर्चा करत असताना आयुक्तांसमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पोलीस शिपाई भरतीत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना 7 डिसेंबर पर्यंत आता अर्ज करता येणार आहे। महाराष्ट्रात पोलीस दलामध्ये 15,631 पदांसाठी भरती जी आहे ती जाहीर करण्यात आली। तर जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे। 10 लाखांची लाच स्वीकारताना संतोष खांडेकरांना अटक करण्यात आलेली होती। एसीबीच्या महासंचालकांकडून खांडेकरांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर अमरावतीच्या चांदूर बाजारात लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे। झेडपी शाळेमध्ये नेऊन 6 वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत। अत्याचार केल्याप्रकरणी नराधम आरोपीला तात्काळ पोलिसांकडून अटक करण्यात आली। तर रायगडच्या पेन खोपोली मार्गावरती भीषण अपघात झाला। अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी झालेला आहे। आंबेघर पेट्रोल पंपाजवळ हॉटेल टीका समोर हा अपघात झालाय। दुचाकीस्वार राज पवार याचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते। तर नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। सैन्य अधिकाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी कारडा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। फ्लॅट व्यवहारात फसवणूक केल्याचा कारडांवरती आरोप आहे। नरेश कारडा यांना कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे। अनुयायांसाठी निवारा, प्रसाधनगृह, सुरक्षा, आरोग्य इत्यादींची सोख व्यवस्था करण्यात आली आहे। विविध सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी जवळपास 8,000हून अधिक कर्मचारी सेवेत दाखल झालेले आहेत।